श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस छान आणि आरोग्यदायी जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परिक्विन व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ अक्षय तृतीयेविषयी आहे। अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने नाण्यापेक्षाही मौल्यवान अशा कोणत्या 4 वस्तू आहेत ज्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत, त्याचबरोबर शुभ मुहूर्त कधी आहे, अक्षय तृतीया कधी साजरी करावी याविषयीचा हा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी बनवलेला आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू पंचांगानुसार वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय तृतीया आपण साजरी करत असतो। यावर्षी उदय तिथीनुसार अक्षय तृतीया ही 30 एप्रिल 2025 वार बुधवार या दिवशी आलेली आहे। चला तर मग जाणून घेऊया अक्षय तृतीया म्हणजे काय। अक्षय म्हणजे काय तर क्षय न होणारी गोष्ट, म्हणजेच कधीही न संपणारी, कधीही न नष्ट होणारी गोष्ट म्हणजे अक्षय, म्हणजेच चिरकाल आपल्या सोबत राहणारी गोष्ट म्हणजे अक्षय होय। आणि तृतीया ही तिथी असल्यामुळे अक्षय तृतीया हे अतिशय महत्त्वाचा दिवस आणि 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त या दिवशी मानले जाते। अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार मानले जाणारे परशुराम यांचा जन्मदिन म्हणून देखील हा दिवस साजरा केला जातो। परशुराम हे जमगत अग्नि ऋषी आणि रेणुका देवी यांचे पुत्र होते। त्याचबरोबर या दिवशी नरनारायणाचा देखील जन्म झालेला आहे असे देखील मानले जाते। या दिवशी भगवान कृष्णाने आपल्या सुदामाचे दारिद्र्य देखील कायमचे संपवले होते। महाभारतातील कथेनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवांसाठी म्हणजेच त्यांची बहीण द्रौपदीसाठी अक्षय पात्र भेट दिले होते। हे अक्षय पात्र म्हणजे काय तर हे अक्षय पात्र हे कधीच रिकामं होत नव्हते, म्हणजे त्यातील अन्न जे आहे कधीही संपत नव्हते। ते पात्र जे आहे ते पुन्हा नवीन अन्न तयार करत असे। त्याला द्रौपदीची थाळी असे देखील म्हणले जात होते। असा हा दिवस ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, ज्याला की 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानले जाते। या दिवशी कुठलाही मुहूर्त बघायची आपल्याला गरज नसते, परंतु जाणून घेऊया या दिवशी शुभ मुहूर्त कधी आहे। 29 तारखेला 5:32 अक्षय तृतीयाची तिथी जी आहे ती सुरू होणार आहे आणि 30 तारखेला दुपारी 2:32 पर्यंत ही संपणार आहे। हे जे मुहूर्त आहे ते पूर्ण शुभ मुहूर्त आहे आणि उदय तिथीनुसार आपल्याला 30 तारीख म्हणजेच 30 वार बुधवार या दिवशी आपल्याला अक्षय तृतीया जी आहे ती साजरी करायची आहे। या दिवशी जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला दान धर्म करायचं असतं, त्याचबरोबर पितराची पूजा देखील करायची असते, होम हवन करायचं असतं, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा देखील करण्याचा हा महत्त्वाचा दिवस असतो। चला तर मग अशा अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण काय खरेदी केले पाहिजे ते जाणून घेऊया। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे या दिवशी लोक घरं त्याचबरोबर वेगवेगळ्या गाड्या आणि सोनं नाणं खरेदी करण्यावर लोकांचा भर सगळ्यात जास्त असतो। परंतु सोन्याचे भाव जे आहेत ते गगनाला भिडले असल्याने सर्वसाधारण जे लोक आहेत त्यांना सोनं शक्य झालं नाही, तर सोन्यावरही मौल्यवान अशा 4 गोष्टी आहेत त्या अक्षय तृतीयाच्या दिवशी आपल्या घरी आणायच्या आहेत, जेणेकरून आपलं जीवन जे आहे आनंददायी आणि आरोग्यदायी राहील। या दिवशी गुंजपर का होईना आपण सोनं खरेदी करण्याचं असतं, परंतु सगळेच लोक सोनं खरेदी करू शकत नाही। तर नंबर 1 ची जी गोष्ट आहे ते म्हणजे मातीचं भांडं। या दिवशी आपल्याला छोटंसं का होईना मातीचं जे भांडं आहे ते खरेदी करायचं आहे, किंवा माठ तरी जो आहे तो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे खरेदी करायचा आहे। का तर या महिन्यामध्ये म्हणजेच हा महिना जो असतो तो वैशाख महिना म्हणजे रखरखत ऊन, अंगाची लाही होते। आपण जे पाणी पित असतो ते आजकाल फॅड झालेलं आहे, सर्वजण फ्रीजमधलं पाणी पितात, परंतु माठातलं पाणी पिल्याने आपलं शरीर जे आहे ते आरोग्यदायी राहतं। मग आपल्याला शेवटपर्यंत शरीर जर आरोग्यदायी
ठेवायचं असेल तर या दिवशी आपल्याला माठ जरूर खरेदी करायचा आहे. आणि आरोग्यासाठी माठातलं पाणी अतिशय चांगलं असतं, फ्रीजमधलं पाणी प्यायचं नाही. त्याचबरोबर नंबर 2 ची गोष्ट आहे म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जो आपण झाडू खरेदी करतो, तसाच सेम देवघर झाडण्यासाठी छोटासा झाडू जो आहे तो भेटतो. तो झाडू या दिवशी आपल्याला लक्ष्मी स्वरूप म्हणून खरेदी करायचा आहे, जेणेकरून आयुष्यभर आपल्यासोबत लक्ष्मी राहील. नंबर 3 ची गोष्ट म्हणजे गहू, तांदूळ किंवा ज्वारी या तिन्हीपैकी एक तरी गोष्ट आपल्याला 1.25 किलो का होईना घरामध्ये या दिवशी आणायची आहे. बरेच वेळेस काय होतं, आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आधीच वर्षभराचं धान्य भरून ठेवत असतो, परंतु या दिवशी अवश्य आपल्याला गहू, ज्वारी किंवा तांदूळ यापैकी एक तरी धान्य 1.25 किलो जे आहे ते आणायचं आहे. कारण या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे आणि कधीही न संपणारं म्हणजेच अक्षय सोबत राहणारं म्हणजे शेवटपर्यंत आपल्या घरात धनधान्य राहण्यासाठी या दिवशी आपल्याला 1.25 किलो तरी कुठलंही धान्य जे आहे ते खरेदी करायचं आहे. नंबर 4 ची गोष्ट म्हणजे मीठ. जेव्हा समुद्र मंथन झालं आणि लक्ष्मी माता बाहेर पडल्या, तेव्हा लक्ष्मी मातेबरोबरच त्या रत्नामध्ये मीठ देखील बाहेर पडलं. जेवणामध्ये मिठाशिवाय जेवणाला चव नाही, त्यामुळं जेवणामध्ये आणि जीवनामध्ये दोन्ही गोष्टीमध्ये मिठाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि माता लक्ष्मीला मीठ अतिशय प्रिय असल्याने या दिवशी आपल्याला आपण घरात जे काही मीठ कोणतंही खात असो, टाटा नमक असो किंवा खडं मीठ असो, कुठलंही मीठ खात असो, ते आपल्याला एक तरी पुडा त्या दिवशी मिठाचा आणायचा आहे आणि त्याची पूजा जी आहे ते करायची आहे. या 4 गोष्टी खूप महाग नाही आहेत किंवा खूप खर्चिक अशा नाही आहेत. सर्वसाधारण कुणीही लोक ह्या 4 वस्तू ज्या आहेत त्या दिवशी खरेदी करू शकतात. त्यामुळं ह्या 4 वस्तू नक्की आपल्या घरात घेऊन यायच्या आहेत आणि आपलं जीवन आनंददायी आणि धनधान्याने आणि सुखसमृद्धीने भरून आपल्याला टाकायचं आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अशीच नवनवीन माहिती घेऊन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आता लवकरच आपल्या चॅनलवर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करायची याबाबतचा व्हिडिओ मी टाकणार आहे. तर विसरू नका परी क्वीन व्हिडिओ. चला, बाय बाय.